आज तरी ऐकू जाईल का भाच्याची मामाला हाक. महाराष्ट्राचे लाडके कृषी मंत्री भरणे मामा. आज मी बीड जिल्ह्यातून बोलतोय. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातून. केज तालुका फक्त सांगायची गरज नाही मामा, कारण की बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुका हा अवकाळीनं धुवून काढला आहे मामा. अक्षरशः माझ्या शेतकरी राजानं आज बीड जिल्ह्यातले हात टेकलेत बरं का मामा. आज आम्ही भरणे मामा तुमच्याकडून खूप आशेनं बघतोय. आज या ठिकाणी महाराष्ट्राला कधी नव्हे ते एक शेतकऱ्याचं पोरग कृषी मंत्री म्हणून लाभलंय मामा. या शेतकऱ्याच्या पोराकडून, या मामाकडून, या बीड जिल्ह्यातल्या भाच्यांची सगळे लाड पुरवले जातील हीच एक अपेक्षा मामा. मामा आम्ही तुम्हाला लाड करा म्हणत नाहीत मामा, कारण की मामा आज अक्षरशः आमच्यावर एवढं आसमानी संकट कोसळले म्हणा मामा, की आज माझा शेतकरी अक्षरशः धुवून निघालाय मामा. आज ज्या पिकावर त्यानं सगळी स्वप्न पाहिली होती ना, ती स्वप्न आज मामा वाहून जाताना टी व्हीवर तुम्ही सुद्धा बघितली असतील मामा. आज माझ्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या सर्वाधिक आत्महत्या होण्याची चिन्ह दिसत आहेत मामा. त्या ठिकाणी तुम्ही तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिलेले आहेत मामा. पण मामा एक गोष्ट सांगू का, अहो मामा तुम्हाला समोर टी व्हीवर दिसतंय ना मामा, पंचनामे करायची गरजच नाही मामा. अक्षरशः सगळीकडे हाहाकार माजलाय मामा माझ्या बीड जिल्ह्यामध्ये. आज संबंध बीड जिल्ह्याला मामा मदतीची गरज आहे बरं का मामा. पंचनाम्याच्या नावाखाली वेळ जर गमावताल ना, तर सर्वाधिक शेतकऱ्याचा आकडा माझ्या बीड जिल्ह्याचा असेल. आज या ठिकाणी मामा माझा शेतकऱ्याला तारलं ना, तरच माझा बीड जिल्हा तारणार आहे मामा. आज आम्हाला पूर्ण खात्री, आमचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, आमचे आमदार नमिताताई मुंदडा या ठिकाणी आमच्यासाठी खूप प्रयत्न करताना दिसत आहेत, परंतु त्यांना मामा तुम्ही साथ देणं गरजेचं आहे मामा. आज मला पूर्ण खात्री, बजरंग बाप्पा सोनवणे असतील, त्या ठिकाणी नमिताई असतील, त्या ठिकाणी आज या ठिकाणी ते पक्ष पाहणार नाहीत. आज या ठिकाणी शेतकऱ्याला वाचवण्यासाठी त्यांची प्राणप्रतिष्ठा पणाला लावताना दिसणार आहेत. मला पूर्ण अपेक्षा आहे त्यांच्याकडून. दादा तुम्ही बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीत ना दादा, पालकमंत्री तर आहात, पण महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्रीसुद्धा दादा तुम्ही आहात. आज दादा आमची झोळी खुली दादा. आज माझ्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तुमच्याकडून खूप मोठी अपेक्षा आहे. आज या ठिकाणी तुम्ही मदत तर जाहीर केली, पण नुसती मदत नाही तर तातडीची मदत माझ्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यापर्यंत पोहोचवताल हीच एक मोठी अपेक्षा.